हॅलो स्टुडंट्स, आज आपला जो टॉपिक आहे तो आहे मॅनिप्युलेटिंग फॉर्म एलिमेंट्स. ओके, तर मॅनिप्युलेटिंग फॉर्म एलिमेंट्स म्हणजे नक्की काय, आपल्याला यामध्ये काय करायचं आहे हे मी तुम्हाला समजावतो. तर बघा, आपण ज्यावेळेस एखादा फॉर्म बनवत असतो, तर फॉर्म बनवत असताना आपण काही व्हॅल्यूज युजरकडून आपल्या फॉर्ममध्ये एंटर करून घेत असतो. जर अशा काही व्हॅल्यूज असतील ज्या व्हॅल्यू आपण सपोज डिव्हायडेशनमध्ये घेतो आणि सर्व्हरला ज्यावेळेस आपण त्या सबमिट करतो त्यावेळेस ती एक व्हॅल्यू म्हणून आपण सबमिट करतो, अशी ज्यावेळेस कंडिशन असते त्याला आपण मॅनिप्युलेटिंग फॉर्म म्हणू शकतो किंवा मॅनिप्युलेटिंग एलिमेंट्स असं म्हणू शकतो. ते कसं, तर बघा, जर सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज तुम्ही कन्सिडर करा, आपलं नाव आहे, आपण त्याला 3 पार्टमध्ये डिव्हाइड करू शकतो. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. ओके, अशा 3 पार्टमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. मग युजर फर्स्ट नेममध्ये फर्स्ट नेम टाकेल, मिडल नेममध्ये मिडल नेम टाकेल आणि लास्ट नेममध्ये लास्ट नेम टाकेल, जेणेकरून आपल्याला ते नाव व्यवस्थितरित्या हँडल करता यावं यासाठी आपण हे पार्टिशन करतो, म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. किंवा जर आपल्याला सरनेम पहिले पाहिजे असेल तर आपण टाकतो सरनेम, नंतर फर्स्ट नेम, नंतर लास्ट नेम, अशा पद्धतीने टाकतो. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने नाव हँडल करायचं आहे त्या पद्धतीने आपण काय करतो, आपल्या फॉर्मवरती टाकतो. अशाने काय होतं की सर्व जे काही युजर फॉर्म भरणार आहेत त्या सर्वांचा डाटा तो एकाच फॉर्मॅटमध्ये येतो. परंतु हा डाटा ज्यावेळेस आपण डाटाबेसला सेव्ह करत असतो त्यावेळेस फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम असे 3 रोजचे व्हॅल्यू 3 कॉलमच्या व्हॅल्यू 3 कॉलममध्ये पुन्हा सेव्ह करणं हे इतकं सोपं नाही. म्हणजे त्याचं कोडिंग वाढणार आहे, सर्व गोष्टी वाढणार आहे. मग आपण काय करतो की हे जे पूर्ण नाव आहे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, या तिन्ही गोष्टी कंबाईन करून काय करतो, एकाच कॉलममध्ये सेव्ह करतो. कुठं, डाटाबेसला सेव्ह करताना. म्हणजेच काय केलं आपण की युजरकडून डाटा घेताना 3 फील्डमध्ये घेतला, पण सर्व्हरला सबमिट करताना किंवा डाटाबेसला सबमिट करताना तो एकाच फील्डमध्ये सबमिट करतो. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो की मॅनिप्युलेटिंग फॉर्म एलिमेंट्स. ठीक आहे, मग असं ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं किंवा आपल्याला या गोष्टी करायच्या असतात, मग त्यासाठी एक इनपुट टाईप दिलेला आहे हिडन नावाचा. जसं आपण टेक्स्ट बघितलं, बटन बघितलं, तसं इनपुट टाईप आहे हिडन नावाचा. तो हिडन टाईप आपण वापरून त्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो, कंबाईन करून युजर डाटाबेसला किंवा सर्व्हरला आपण सेंड करू शकतो. ठीक आहे, तर बघूया आपण त्याचा प्रोग्राम बघूया. नेहमीप्रमाणे आपला HTML टॅग, हेड टॅग, टायटलमध्ये टाकला मी मॅनिप्युलेटिंग फॉर्म एलिमेंट. स्क्रिप्ट टॅग घेतला आहे, त्या स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतलं आहे बघा, असाइन नावाचं. ठीक आहे, इथपर्यंत बघा. नंतर आपण आता बॉडी टॅगला जाऊ. फंक्शन घेतलं आहे असाइन नावाचं फंक्शन घेतलं आहे मी. आता बॉडी टॅगला जाऊ आपण. बॉडी टॅगमध्ये काय केलं बघा, एक फॉर्म घेतला आहे या FRM1 नावाचा. ॲक्शन एम्प्टी ठेवली आहे, मेथड आपण पोस्ट ठेवली आहे. त्यानंतर इयर नावाचं एक लेबल घेतलं, त्याला इनपुट टाईप टेक्स्ट दिला आणि त्याचं नाव ठेवलं इयर. त्यानंतर ब्रँच नावाचं ब्रँच नावाचं लेबल दिलं, एक इनपुट टाईप टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याला नाव दिलं ब्रँच. ठीक आहे, म्हणजे इयर आणि ब्रँच अशा 2 व्हॅल्यू मी युजरकडून घेतल्या. त्यानंतर आता बघा, इयर आणि ब्रँच मिळून काय होतं, कोर्स कोड तयार होतो. म्हणजे सपोज आता आपण एक जण घेऊ TYCO. ओके, TYCO. मग काय झालं, TY तुमचं इयर झालं, तुमची ब्रँच झाली कम्प्युटर CO. ओके, TYCO. पण तुमचा होल कोर्स कोड काय झाला, TYCO कंबाईनमध्ये. मग जर आता आपल्याला त्या पद्धतीने पाहिजे, मग आता थर्ड फील्ड घेतली मी कोर्स कोड. त्याचा इनपुट टाईप काय ठेवला, हिडन, म्हणजे युजरला दिसणार नाही, हिडन ठेवले आपण त्याला. नेम त्याचं घेतलंय कोर्स. ओके, कोर्स कोड म्हणू किंवा आपण याला कोर्स म्हणू फक्त. ठीक आहे, कोर्स. ओके, त्यानंतर एक इनपुट पुन्हा एक बटन घेतलं सबमिट नावाचं, सबमिट बटन घेतलं आणि त्या सबमिटवरती असाइन नावाचं फंक्शन कॉल केलं आणि एक रिसेट बटन घेतलं. ठीक आहे, जर व्हॅल्यू जर आपल्याला रिसेट करायचं तर रिसेट घेतलं. आता याने काय होईल, 2 टेक्स्ट बॉक्स येतील आणि एक हिडन टेक्स्ट बॉक्स असेल. यामध्ये इयरची व्हॅल्यू TY टाकली, ब्रँचची व्हॅल्यू CO टाकली, तर ती कोर्समध्ये काय व्हायला पाहिजे, ती व्हॅल्यू कंबाईनमध्ये TYCO आणि होती ती. आणि म्हणून त्याला काय ठेवलं आपण, हिडन ठेवलं. ती काही व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात युजरपासून आपण ॲड करतोय, ती डायरेक्टली या पोस्ट मेथडनी डाटाबेसला सेंड होईल. बघा, आता ती व्हॅल्यू आपण कंबाईन कशी करणार, ही इयर आणि ब्रँचची व्हॅल्यू. ठीक आहे, तर बघा आता फंक्शन असाइन नावाचं ज्यावेळेस सबमिटवरती क्लिक करेल, असाइन नावाचं फंक्शन कॉल होईल, इकडे येईल. असाइन नावाच्या फंक्शनमध्ये आपण काय केलं, विथ वापरला documents.form1, म्हणजे form1ला आपण ॲक्सेस केलं. त्यामध्ये इफ आपण इफ लूप वापरला. इफमध्ये काय केलं बघा, इफ इयर डॉट व्हॅल्यू डॉट लेंथ, म्हणजे इयरची व्हॅल्यू त्याची लेंथ आपण कॅल्क्युलेट केली. इयर त्याची व्हॅल्यू आणि त्याची लेंथ, इयर डॉट व्हॅल्यू डॉट लेंथ, म्हणजे इयर मध्ये जो काही युजर एंटर करणार आहे त्याची लेंथ
इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे युजरनी इयरच्या टेक्स्ट बॉक्समध्ये जर काही एंटर केलं असेल तर त्याची लेंथ काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. म्हणजे जर एम्प्टी ठेवलं तर ती लेस दॅन असेल आणि जर काही एंटर केलं तर ग्रेटर दॅन 0 असेल. त्यानंतर ब्रँच डॉट व्हॅल्यू डॉट लेंथ इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, अँडची कंडिशन टाकलेली आहे. अँडमध्ये काय असतं की दोन्ही कंडिशन काय पाहिजे, ट्रू पाहिजे. मग इयरमध्ये पण काहीतरी एंटर केलेलं पाहिजे आणि ब्रँचमध्ये पण काहीतरी एंटर केलेलं पाहिजे. असं जर असेल तर काय केलं आपण इफमध्ये कोर्स डॉट व्हॅल्यू, कोर्सची व्हॅल्यू काय केली बघा, कोर्स डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू इयर डॉट व्हॅल्यू प्लस ब्रँच डॉट व्हॅल्यू म्हणजे इयर आणि ब्रँचची व्हॅल्यू काय केली आपण, कंबाईन केली. ठीक आहे. आणि ही जी कंबाईन व्हॅल्यू आहे ती कशाला असाइन होणार आहे, कोर्स व्हॅल्यूला. आणि ही कोर्सची जी काय व्हॅल्यू ती आपण नंतर डाटाबेसला सेंड करू शकतो. ओके, अशा पद्धतीने हा प्रोग्राम आहे. बघा रन करून बघू आपण. प्रोग्राम आहे फॉर्म 20 नावाने, फॉर्म 20. ओके, बघा फॉर्म 20ला मी जर एक्झिक्यूट केलं तर काय होईल, आपल्यासमोर 2 टेक्स्ट बॉक्स येतील. 2 टेक्स्ट बॉक्स येतील. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकतो जेणेकरून त्या व्हॅल्यूज कंबाईन होतील आणि आपल्याला त्या सेंड करता येतील. बघा इथं इयरची व्हॅल्यू मी टाकली TY, त्यानंतर ब्रँचची व्हॅल्यू टाकली CO. बघा आता कोर्स कोडला काय ठेवलेलं आपण, हाईट हिडन ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे TY CO घेतलं, ज्यावेळेस युजर सबमिटवरती क्लिक करेल त्यावेळेस जे काही डाटाबेस असेल, सर्व्हर असेल, त्या सर्व्हरला व्हॅल्यू जी सेंड होताना TY आणि CO सेपरेट न होता कोर्स कोड ॲज अ TY CO म्हणून सेंड होईल, जे आपण कंबाईन केलं फंक्शनमध्ये. ओके, तर सबमिटवरती क्लिक केलं तर ते सेंड होईल आणि जर रिसेटवरती केलं तर यावेळेला आपण रिसेट करू शकतो. अशा पद्धतीने आहे, हो आपण करू शकतो. ओके, होता फर्स्ट कन्सेप्ट. त्यानंतर आज दुसरा आपला एक कन्सेप्ट आहे आजचा, तो बघूया आपण. तर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे इंट्रिन्सिक जावास्क्रिप्ट फंक्शन्स. ओके, इंट्रिन्सिक जावास्क्रिप्ट फंक्शन. तर बघा हे जे काही फंक्शन आहे याला आपण बिल्ट इन फंक्शन आहे, जावास्क्रिप्टचे बिल्ट इन किंवा स्पेशल फंक्शन आपण याला म्हणू शकतो. हे जे फंक्शन्स आहेत ते आपल्याला सबमिट आणि रिसेट ज्या ॲक्शन्स आहेत त्या सबमिट आणि रिसेट ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्स परफॉर्म करण्यासाठी आपण ते वापरू शकतो. इंट्रिन्सिक फंक्शन सबमिट आणि रिसेट हे 2 बटन जे वर्किंग करतात त्यांचं वर्किंग करण्यासाठी आपण इंट्रिन्सिक फंक्शन वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर सबमिट आणि रिसेट या 2 बटनचं काम करण्यासाठी आपण इंट्रिन्सिक फंक्शन्स वापरतो. आणि हे इंट्रिन्सिक फंक्शन्सचे जे वापरून आपण सबमिट आणि रिसेटच्या बटनच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण इमेज प्रोव्हाइड करू शकतो. ओके, दुसऱ्या काही इमेज आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. जसं बटन येतं, सबमिटचं बटन येतं, इनपुट टाईप सबमिट घेतल्यानंतर इनपुट टाईप रिसेट घेतल्यानंतर रिसेटचं बटन येतं. पण त्याऐवजी आपण काय करू शकतो की इमेज पण वापरू शकतो. कशामध्ये, इंट्रिन्सिक फंक्शन्समध्ये, इंट्रिन्सिक जावास्क्रिप्ट फंक्शन्समध्ये. ओके, बघूया आपण प्रोग्राम त्याचा. बघा HTML टॅग घेतला, हेड टॅग, हेडमध्ये मी टायटल टाकलाय इंट्रिन्सिक फंक्शन्स, टायटल क्लोज केला, हेड पण क्लोज केला. डायरेक्ट आता मी आलोय बॉडी टॅगमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला स्क्रिप्ट टॅग घेतलेला नाही, स्क्रिप्ट टॅगची गरज नाही या ठिकाणी. बॉडी टॅग घेतला, फॉर्म घेतला, फॉर्ममध्ये फॉर्मचं नाव दिलं FRM, ॲक्शन नेमटी ठेवली, मेथड पोस्ट. त्यानंतर एक पॅराग्राफ घेतला, एक लेबल दिलं नेम नावाचं, इनपुट टाईप टेक्स्ट ठेवलाय, त्याचा नेमला T1 नाव दिलंय, एज घेतलंय, इनपुट टाईप टेक्स्ट आणि त्याचं नाव ठेवलं T2. ठीक आहे. त्यानंतर बघा जे आपण सबमिट बटन घेतो, आता काय केलं असतं, मी सबमिट बटन जर घ्यायचं असतं तर इथं काय केलं असतं, इनपुट टाईप सबमिट, व्हॅल्यू सबमिट, ठीक आहे, नेम सबमिट, अशा पद्धतीने केलं असतं. पण आता मला सबमिट बटन इंट्रिन्सिक फंक्शन्स वापरायचे आहेत आपल्याला. मग काय केलं बघा, इमेज डॉट सोर्स इमेज IMG इमेज SRC टॅग वापरायला, म्हणजे आपल्याला इथून इमेज पाहिजे. काय केलं, इमेज SRC सबमिट डॉट PNG. त्यानंतर त्याची हाईट ठेवली 40, विड्थ ठेवली 50. तर आणि त्याच्या ऑन क्लिकवरती काय केलं, आता बघा ऑन क्लिकवरती जावास्क्रिप्ट कोलन, डबल इथं डॉट आहे, कोलन आहे इथं बघा, जावास्क्रिप्ट ह्या पद्धतीने घ्यायचं, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जावास्क्रिप्ट कोलन. आता वापरलं डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट फॉर्म1, बघा डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट FRM1 डॉट सबमिट. ठीक आहे, या पद्धतीने घ्यायचं ऑन क्लिकवरती, म्हणजे सबमिट कॉल केला, याच्यावरती सबमिट कॉल केला. इनबिल्ट फंक्शन आहे इंट्रिन्सिक फंक्शन.
ते आपण कॉल करतोय. सबमिटचं जे काही वर्किंग आहे तिथं कॉल करतोय आपण. जावास्क्रिप्टच्या फंक्शन्समधून डॉक्युमेंट्स फॉर्म आणि फॉर्म 1 वरती सबमिटचं जे काही वर्किंग आहे ते कॉल केलंय. त्याच पद्धतीने रिसेटचं पण काय केलं, कॉल केलं. इथं बघा कोणताही स्क्रिप्ट टॅग नाहीये, पण याला काय केलं, इनबिल्ट फंक्शन आहे जावास्क्रिप्टचं ते सबमिट आणि रिसेट, त्याला आपण कॉल केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि या सबमिट आणि रिसेट याचे जे काही तर PNG वापरलं इमेज SRC टॅगनी, ह्या इमेजेस सबमिट डॉट PNG आणि रिसेट डॉट PNG म्हणजे सबमिट नावाचे आणि रिसेट नावाचे PNG इमेजेस मी काय केल्या, इथं ज्या ठिकाणी माझ्या ज्या लोकेशनला हा प्रोग्राम सेव्ह आहे त्या लोकेशनला इमेजेस स्टोअर ठेवलेले आहेत. बघूया, दाखवतो तुम्हाला मी. बघा, युनिट 3 नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये हे रिसेट आणि सबमिट PNG टाईपच्या इमेजेस मी काय केलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत. बघा, रिसेट आणि सबमिट नावाचे हे इमेजेस या ठिकाणी PNG फॉर्मॅटमध्ये काय केलं आहे, मी स्टोअर केलेल्या आहेत. ठीक आहे. आता या प्रोग्रामला आपण रन करू. ठीक आहे. बघा, फॉर्म 21 आहे. फॉर्म 21ला मी रन करतो. मला सबमिट आणि रिसेट 2 इमेजेस आले आहेत. त्याचं वर्किंग पण बघू आपण. इथं नेम टाकलंय, सपोज मी अमोल, अँड एज टाकू आपण 22. ओके. आणि मी काय केलं, इथं सबमिट केलं. बघा, सबमिट केल्यानंतर इमेजवरती क्लिक केल्यानंतर पण सबमिटचं वर्किंग होते. त्यानंतर जर आता इथं असेल अमोल आणि 12 रिसेट केलं तर रिसेटचं पण ह्या इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर रिसेटचं पण वर्किंग होते. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इंटरेस्टिक फंक्शन्स आपल्या फॉर्मला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा जे आपले सबमिट आणि रिसेटचे जे बटन्स आहेत त्या बटनला रिप्लेस करण्यासाठी असे इंटरेस्टिक फंक्शन्स आपण काय करू शकतो, जावास्क्रिप्टचे वापरू शकतो. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट आजचा जो काय कन्सेप्ट आहे तो आहे आपल्याला डिसेबलिंग एलिमेंट्स. ओके. डिसेबलिंग एलिमेंट्स. बघा, ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असतो, एखादा फॉर्म आपण भरत असतो, त्यावरती काय असतं बघा, काही काही अशा व्हॅल्यूज असतात ज्या की आपण एडिट करू शकत नाही किंवा एकदा फिलअप केल्यानंतर त्या एडिट करू शकत नाही, अशा व्हॅल्यूज असतात. जर सपोज बघा, तुम्ही एखादा फॉर्म भरला असेल ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. एखादा फॉर्म रजिस्ट्रेशन असतं ज्यामध्ये आपलं काय केलं जातं, बेसिक डिटेल घेतली जाते. जसं की आपलं नाव घेतलं जातं, आपला मोबाईल नंबर घेतला जातो, आपला पासवर्ड घेतला जातो आणि आपल्याला लॉग इन केलं जातं. त्यानंतर आपण आपला नाव घेतलं, मोबाईल नंबर घेतला आणि पासवर्ड घेतला आणि लॉग इन आपल्याला दिलं, प्रोव्हाइड केलं त्याने लॉग इन डिटेल्स. मग आता आपण लॉग इन करतो, आपलं सपोज नेम किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन केलं आणि फॉर्म भरायला सुरुवात केली. फॉर्म भरायला सुरुवात केल्यानंतर आपलं नाव आणि मोबाईल नंबर ह्या 2 गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला फॉर्ममध्ये दिसतात आणि ज्या आपण एडिट करू शकत नाही असं आपल्याला फॉर्ममध्ये दिसत असतं. म्हणजेच काय की आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपलं नाव आणि मोबाईल नंबर जो घेतलेला आहे तो फॉर्ममध्ये काय केलेला आहे, त्यांनी डिसेबल केलेला आहे आपल्याला एडिट करण्यासाठी. मग अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्याला करायच्या असतील आपल्या वेब पेजेसवरती, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, डिसेबलिंग एलिमेंट्स हा कन्सेप्ट आपल्याला यूज करावा लागतो. आणि आपण काय करत असतो, मग काही अशा फील्ड्स डिसेबल करत असतो किंवा युजरने एंटर केल्यानंतर त्याला आपण डिसेबल पण करू शकतो किंवा करत असतो. ठीक आहे. तर बघूया आपण आज ते कसं करायचं आपल्याला डिसेबलिंग एलिमेंट्समध्ये. ठीक आहे. नेहमीप्रमाणे HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅगमध्ये टाकला इनेबल और डिसेबल एलिमेंट्स इन जावास्क्रिप्ट, जो की आपण कन्सेप्ट बघतोय. त्यानंतर मी फंक्शन घेतलं एक डिसेबल नावाचं, दुसरं एक फंक्शन घेतलं इनेबल नावाचं. ठीक आहे. आणि आता आपण बॉडी टॅग बघू. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज. बॉडी टॅगमध्ये बघा, एक फॉर्म घेतलाय आणि एक लेबल घेतलाय एंटर युअर नेम आणि एक इनपुट टाईपमध्ये टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट बॉक्स घेतलाय, त्याला नाव दिलंय मी T1. त्यानंतर एक बटन घेतलंय B1 नावाचं, त्याला व्हॅल्यू दिली डिसेबल आणि त्याच्या ऑन क्लिकवरती डिसेबल फंक्शन कॉल करतोय. दुसरं एक बटन घेतलं, त्याला व्हॅल्यू दिली इनेबल आणि त्याच्या ऑन क्लिकवरती इनेबल नावाचं फंक्शन कॉल केलंय. आता डिसेबल फंक्शन काय ते बघू आपण. बघा, डिसेबल फंक्शन, डिसेबलमध्ये मी काय केलं, डॉक्युमेंट्स डॉट फॉर्म्स डॉट फॉर्म1 डॉट T1. ओके. आता बघा, डॉक्युमेंटमध्ये फॉर्मवरती गेलो, फॉर्ममध्ये फॉर्म1 वरती गेलो, फॉर्म1 वरती T1 कुठं आहे, टेक्स्ट बॉक्स 1, या टेक्स्ट बॉक्सला काय केलं, डिसेबल केलं. ओके. T1 डॉट डिसेबल आणि त्याची व्हॅल्यू काय ठेवली, ट्रू. ट्रू म्हणजे काय की तो डिसेबल असेल. ओके. डिसेबल्ड याची जी प्रॉपर्टी आहे T1ची म्हणजे टेक्स्ट बॉक्सची डिसेबल प्रॉपर्टीला काय केलं, ट्रू केलं. म्हणजे तो ज्यावेळेस डिसेबल फंक्शन कॉल होईल त्यावेळेस तो काय असेल, डिसेबल होऊन जाईल. आणि इनेबलमध्ये काय केलं, सेम डॉक्युमेंटवरती फॉर्ममध्ये फॉर्म1,
फॉर्ममध्ये टेक्स्ट बॉक्स 1 आणि त्याची डिसेबल्ड प्रॉपर्टी फॉल्स, म्हणजे त्याला काय केलं, डिसेबल प्रॉपर्टी ज्यावेळेस फॉल्स ठेवतो आपण, म्हणजे तो काय होईल, आपल्याला एडिट करण्यासाठी इनेबल होईल. ठीक आहे, फॉल्स म्हणजे डिसेबल, म्हणजे डिसेबलची ज्यावेळेस आपण व्हॅल्यू फॉल्स सेट करतो त्यावेळेस तो डिसेबल राहणार नाही आहे, आणि डिसेबलची व्हॅल्यू ज्यावेळेस ट्रू ठेवतो त्यावेळेस तो डिसेबल राहणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा रन करून आपण ह्या प्रोग्रामला, प्रोग्रामचं नाव आहे फॉर्म 22 ज्यावेळेस आपण रन करतो. ठीक आहे, बघा एक लेबल भेटला आपल्याला, एंटर युअर नेम. त्यामध्ये आपण इथे एंटर करू शकतो. सपोज मी एंटर केलं आहे अमोल. ठीक आहे, अमोलला एंटर केलं मी आणि आता इथं डिसेबल केलं. आता डिसेबलवरती क्लिक केल्यानंतर बघा मला इथं कोणती व्हॅल्यू एंटर करता येत नाही. आता मी कीबोर्डवरती व्हॅल्यू प्रेस करतोय पण इथं एंटर होत नाही आहे. आता जर मी याला इनेबल केलं, बघा आता इनेबल केलं, ओके, आता मी एंटर करू शकतोय. ठीक आहे, बघा एंटर करू शकतोय मी आता. ठीक आहे, एंटर करू शकतोय आणि आता मी केलं एंटर. पुन्हा जर मी याला डिसेबल केलं, बघा हे डिसेबल झालंय. आता मी इथं कर्सर नेऊ शकतो, सिलेक्ट करू शकतो, पण यामध्ये एंटर करू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इनेबल आणि डिसेबल फॉर्मवरती करू शकता. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने होता इनेबल आणि डिसेबल. मग आता हेच कन्सेप्ट तुम्ही तुमच्या फॉर्म ज्यावेळेस डिझाईन करणार त्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर याच पद्धतीने सेम आता जो आपण इनेबल आणि डिसेबल जो कन्सेप्ट बघितला आहे त्याच पद्धतीने एक कन्सेप्ट आहे रीड ओनली. ओके, रीड ओनली म्हणजे त्यामधले आपण व्हॅल्यू फक्त बघू शकतो, तो आपल्याला एक कन्सेप्ट बघायचा आहे. आता बघा रीड ओनली जी प्रॉपर्टी आहे ती सेम आता जसं आपण याचं डिसेबलचं बघितलं, ट्रू आणि फॉल्स आपण ठेवून ती करू शकतो. रीड ओनली म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्समधली आपण व्हॅल्यू फक्त रीड करू शकतो, त्यामध्ये एडिट करू शकत नाही. जसं आता आपण इनेबल आणि डिसेबल पाहिलं सेम त्याच पद्धतीने बघूया आपण काय केलंय. सेम नेहमीप्रमाणे आपण HTML टॅग घेतला, हेड घेतला, टायटल घेतला, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला, त्यानंतर फंक्शन घेतले, त्यामध्ये रीड ओनली आणि एंटर नावाचे 2 फंक्शन घेतले. त्या फंक्शनमध्ये काय केलं ते नंतर बघू. आधी बॉडी टॅग बघू. सेम आता जसं आपण डिसेबल बघितलं होतं त्याच पद्धतीने फॉर्म 1 घेतला, त्यामध्ये एक लेबल घेतलं एंटर युअर नेम, 2 बटन घेतले B1 आणि B2 नावाचे. एकाला व्हॅल्यू दिली रीड ओनली, एकाला दिली राईट, आणि त्याच्या रीड ओनलीवरती कॉल केलं रीड ओनली आणि राईटवरती कॉल केलं एंटर. तर बघा रीड ओनलीमध्ये काय केलं, डॉक्युमेंट्समध्ये फॉर्मवरती गेलो, फॉर्ममध्ये फॉर्म 1 वरती आणि T1 म्हणजे टेक्स्ट बॉक्स 1ला काय केलं रीड ओनली आणि त्याची व्हॅल्यू काय ठेवली, ट्रू ठेवली आहे. ट्रू म्हणजे काय असेल तो रीड ओनली होईल फक्त. आणि त्यानंतर सेकंड फंक्शन एंटरमध्ये सेम नेहमीप्रमाणे डॉक्युमेंट फॉर्म 1 T1 वरती म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स 1 वरती आणि त्याची रीड ओनलीची व्हॅल्यू काय ठेवली, फॉल्स म्हणजे फॉल्स व्हॅल्यू ठेवली, म्हणजे तो आता आपल्याला काय करता येईल त्यामध्ये व्हॅल्यू एंटर करता येईल. ही गोष्ट एक लक्षात ठेवा फक्त, ज्यावेळेस तुम्ही हे रीड ओनली प्रॉपर्टी यूज करताय त्यावेळेस रीड ओनलीमध्ये READ म्हणजे रीडचा R स्मॉल आहे आणि ओनलीचा O कॅपिटल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही ते स्मॉल कॅपिटल जर चुकलं तर हा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, रन करून आपण याला फॉर्म 23 नावाचा हा जो काय प्रोग्राम आहे याला मी रन करतो. बघा फॉर्म 23 आलंय. एंटर युअर नेम, या ठिकाणी नेम आलाय, आपण इथं एंटर करू. एंटर केलं नेम, तर रीड ओनली केलं. आता रीड ओनली केल्यानंतर मी आता कीबोर्डवरती बटन प्रेस करतो आहे तर मला इथं काही एंटर करता येत नाही. ठीक आहे, आणि मी जर राईटवरती क्लिक केलं तर बघा आता मला एंटर करता येत आहे. ओके, राईटवरती क्लिक केल्यानंतर आता जर रीड ओनली केलं बघा पुन्हा आता एंटर करता येत नाही. अशा पद्धतीने म्हणजे जसं आपण इनेबल डिसेबल बघितलं त्याच पद्धतीने तुम्ही रीड ओनली आणि रीड ओनली पण करू शकता. ओके, अशा पद्धतीने हे जे काय थर्ड युनिट होतं फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग, हे युनिट या टॉपिकसह आज संपलेलं आहे. या युनिटचे सर्व व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये जे काही सर्व प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स पण व्यवस्थित बघा. मी आजच्या हे जो हा आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 2 लिंक भेटतील. त्या 2 लिंकमध्ये काय असेल, फर्स्ट लिंकमध्ये आजच्या व्हिडिओचं जे काही 4 प्रोग्राम होते हे 4 प्रोग्राम असतील, आणि दुसरी लिंक असेल त्या दुसऱ्या लिंकमध्ये ह्या युनिटचे सर्वच्या सर्व प्रोग्राम्स असतील. तुम्हाला हे सर्वच्या सर्व प्रोग्राम्स व्यवस्थित बघायचे आहेत. यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा, कमेंट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, मेल करू शकता. ठीक आहे, सर्व डिटेल्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतील. तुम्हाला 2 लिंक भेटतील, त्या
दोन्ही लिंकवरतून तुम्ही सर्व प्रोग्राम्स व्यवस्थित घ्यायचे आहेत. ओके, थँक्यू. आणि आपलं 3rd युनिट या ठिकाणी संपलेलं आहे. ओके, थँक्यू.